कधी कधी आपल्याला स्वतःलाच प्रश्न पडतो, आपण एवढा प्रयत्न का करतोय जेव्हा समोरचा माणूस तितकंसही करत नाही. आपण वेळ देतो, भावना देतो, समजून घेतो, पण तरीही आत कुठेतरी एक रिकामी जागा राहते. कारण खरं सांगायचं झालं तर महत्त्व शब्दातून नाही, ते रोजच्या वागण्यातून दिसतं. ज्या व्यक्तीला तुम्ही खरंच महत्त्वाचे असता ती तुमच्यासाठी वेळ काढते, तुमच्या भावना समजून घेते आणि तुम्हाला गमावू नये यासाठी प्रयत्न करते. पण जर एखादी व्यक्ती तुम्हाला खरंच महत्त्व देत नसेल तर ती काही सवयी सतत दाखवत राहते आणि आपण त्या सवयी दुर्लक्षित करत राहतो, फक्त नातं टिकवण्यासाठी. हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे स्वतःला वारंवार समजावत राहतात, जे म्हणतात तो किंवा ती असा नाहीये, फक्त बिझी आहे, पण मनातून जाणत असतात की आपणच जास्त गुंततोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा 10 सवयी ज्या स्पष्टपणे दाखवतात की समोरची व्यक्ती तुम्हाला खरंच महत्त्व देते की फक्त गरजेनुसार जवळ येते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कदाचित तो तुम्हाला एखाद्या माणसाबद्दल नाही तर स्वतःबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घ्यायला मदत करेल. नंबर 1, तुमच्यासाठी कधीच वेळ नसतो. ज्या व्यक्तीला तुम्ही खरंच महत्त्वाचे असता ती कितीही बिझी असली तरी थोडा तरी वेळ नक्की काढते. पण ज्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे नसता तिच्याकडे नेहमीच एक उत्तर असते, वेळ नाही. सकाळी काम, दुपारी धावपळ, संध्याकाळी थकवा आणि रात्री मूड नाही. असं वाटायला लागतं की तिच्या आयुष्यात सगळ्यांसाठी वेळ आहे पण तुमच्यासाठी नाही. खरं तर वेळ नसणं ही समस्या नसते, प्राधान्य नसणं ही खरी समस्या असते. कारण ज्याला भेटायचं असतं, ज्याच्याशी बोलायचं असतं, ज्याला जपायचं असतं त्याच्यासाठी वेळ आपोआप मिळतो. पण तुम्हीच नेहमी वाट बघत असाल, तुम्हीच समजून घेत असाल, तुम्हीच स्वतःला समजावत असाल तो किंवा ती बिझी आहे, तर हळूहळू तुम्ही स्वतःचं महत्त्व कमी करत चाललेले असता. लक्षात ठेवा, वेळ न देणं म्हणजे दुर्लक्ष आणि सततचं दुर्लक्ष हे नातं हळूहळू संपवतं. नंबर 2, संपर्क नेहमी तुमच्याचकडून. फोन करणं, मेसेज पाठवणं, कसं आहेस असं विचारणं, हे सगळं जरी नेहमी तुम्हीच करत असाल आणि समोरून शांतता असेल तर तो योगायोग नाही, तो एक संकेत आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे असता ती स्वतःहून तुम्हाला शोधते, तुमची आठवण काढते आणि संपर्क ठेवते. पण ज्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे नसता ती फक्त उत्तर देते, ती कधीच पुढाकार घेत नाही. तुम्ही मेसेज केला तर रिप्लाय, तुम्ही कॉल केला तर कॉल, पण तुम्ही थांबलात तर तिकडून काहीच नाही. अशा वेळी तुम्हाला हळूहळू वाटायला लागतं की कदाचित मीच जास्त त्रास देतोय आणि मग तुम्हीच मागे सरकायला लागता. पण नात्यात जर प्रयत्न एकतर्फी असतील तर ते नातं संवादाचं नाही, ते फक्त सवयीचं राहतं. लक्षात ठेवा, संपर्क टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न हवेत. जिथे प्रयत्न फक्त तुमच्याचकडून आहेत तिथे तुमचं महत्त्व हळूहळू कमी होत जातं. नंबर 3, तुमच्या भावना दुर्लक्षित करणं. तुम्ही मनातून काहीतरी बोलत असता, तुम्हाला खरंच वाईट वाटत असतं, पण समोरची व्यक्ती ते ऐकून हलकेच म्हणते, तू जरा जास्त विचार करतोस, इतकं मनावर घेऊ नकोस. त्या एका वाक्याने तुमच्या सगळ्या भावना जणू चुकीच्या ठरवल्या जातात. ज्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे असता ती तुमच्या भावनांशी वाद घालत नाही, ती त्या समजून घेण्याचा प्रयत्न करते. पण ज्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे नसता ती तुमच्या भावना दुर्लक्षित करते, कधी कमी लेखते तर कधी त्यांना विनोदात उडवून लावते. हळूहळू असं होतं की तुम्ही बोलणंच कमी करता, कारण समजून घेणारच नाही असं वाटायला लागतं. आणि हीच सगळ्यात धोकादायक गोष्ट असते, कारण जिथे भावना दबल्या जातात तिथे नातं जिवंत राहत नाही, ते फक्त दिसत राहतं. लक्षात ठेवा, तुमच्या भावना जड नाहीत, चुकीच्या नाहीत, अति नाहीत. चूक फक्त इतकीच असते की त्या भावना चुकीच्या माणसासमोर व्यक्त केल्या जातात. नंबर 4, तुमचं ऐकून न घेणं.
तुम्ही काही महत्त्वाचं बोलत असता, मनातलं सांगत असता, पण समोरची व्यक्ती फोन बघत राहते, अर्धवट ऐकते किंवा मध्येच विषय बदलते. तुम्ही बोलत राहता, पण तुम्हाला जाणवतं हे ऐकतच नाहीये. ज्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे असता, ती तुमचं ऐकून घेण्यासाठी वेळ काढते, तुमच्या शब्दांना थांबवून ऐकते. पण ज्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे नसता, तिच्यासाठी तुमचं बोलणं फक्त पार्श्वसंगीत असतं. हळूहळू तुम्ही बोलणं कमी करता, कारण प्रत्येक वेळी न ऐकून घेतलं जाणं आतून दुखावून जातं. आणि एक दिवस असा येतो की तुम्ही समोर असूनही तुमचं अस्तित्व जाणवत नाही. लक्षात ठेवा, नातं शब्दांनी टिकत नाही, ते ऐकून घेण्याने टिकतं. जिथे ऐकण्याची तयारी नाही, तिथे समजून घेणं कधीच होऊ शकत नाही. नंबर 5, तुमचं कौतुक कधीच न करणार. तुम्ही काहीतरी मोठं साधलं किंवा छोटंसं प्रयत्न केलात, तरीही समोरची व्यक्ती कधीच तुमचं कौतुक करत नाही. तुमच्या मेहनतीला किंवा यशाला कधीही दखल मिळत नाही. ज्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे असता, ती तुमच्या छोट्या छोट्या यशाचंही कौतुक करते, तुम्हाला प्रोत्साहित करते, तुमच्या प्रयत्नांना महत्त्व देते. पण ज्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे नसता, ती कधीही तुम्हाला ओळखत नाही, कधीच प्रशंसा करत नाही, कधीच तुमच्या प्रयत्नांना मान्यता देत नाही. हळूहळू तुम्हाला असं वाटायला लागतं की मी जरी काही केलं तरी फरक पडत नाही. हीच खरी सततची भावना तुमचं आत्मविश्वास आणि नातं दोन्ही हळूहळू कमजोर करते. लक्षात ठेवा, ज्याला तुम्ही महत्त्वाचे आहात, तो तुमच्या मेहनतीला, यशाला कधीही दुर्लक्ष करत नाही. पण जिथे कौतुक नाही, तिथे तुम्हाला महत्त्व नाही. तुमचा वेळ, प्रयत्न आणि प्रेम वाया जातंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नंबर 6, गरज असेल तेव्हाच आठवण. तुमचं आयुष्य आनंदाने भरलेलं असेल, तुम्ही समाधानी असाल, तुम्हाला काहीतरी नवीन मिळालं असेल, तरीही ती व्यक्ती तुम्हाला आठवत नाही. पण अडचण आली की, समस्या आली की, तुम्हाला मदत हवी असेल, तुमच्या गरजेची जाणीव ती व्यक्ती लगेच करते. तुम्ही खुश असाल किंवा सुखात असाल, तिचं लक्ष तिथे नसतं. तिच्यासाठी तुम्ही फक्त एक सोय असता. गरज असते तेव्हाच तुम्हाला आठवते. ज्याला तुम्ही महत्त्वाचे असता, तो तुमच्या आनंदातही सहभागी होतो, तुमच्या प्रत्येक छोट्या यशात खुश होतो आणि तुमच्या आयुष्यात नेहमी उपस्थित राहतो. पण जर एखादी व्यक्ती फक्त गरजेनुसार संपर्क ठेवते, तर हळूहळू तुम्हाला असं वाटतं कदाचित मी त्याच्यासाठी फक्त सुविधा आहे. ही सवय तुमचं आत्मविश्वास आणि नातं दोन्ही हळूहळू कमजोर करते. लक्षात ठेवा, जेथे फक्त गरज असेल, तेथे प्रेम आणि आदर टिकत नाही. नंबर 7, तुम्हाला गृहीत धरणं. तुम्ही नेहमी समजून घ्याल, नेहमी माफ कराल, नेहमी समोरच्या माणसाला दुसरी संधी द्याल आणि त्यांना असं वाटतं की हे सर्व तुमचं हक्क आहे. जेव्हा तुमचं प्रेम, आदर आणि संयम सतत एकट्याच बाजूने दिला जातो, तेव्हा समोरची व्यक्ती त्याला सवय बनवते. हळूहळू तुम्ही जाणवत नाही, पण ती व्यक्ती तुमच्या सहनशीलतेवर विश्वास ठेवते आणि तुमच्या भावनांचा गंधही न घेता फक्त स्वतःची सोय करते. तुम्ही नेहमी पुढाकार घेता, सर्व गोष्टी सांभाळता, पण प्रतिसाद किंवा आदर फारसा मिळत नाही. हीच सवय तुमच्या आत्मसन्मानाला हळूहळू झटका देते. लक्षात ठेवा, जिथे गृहीत धरणं सतत होत राहते, तेथे संबंधांचा संतुलन गमावलं जातं आणि नातं टिकवण्यासाठी फक्त तुमचं संयम पुरेसं नसतं. नंबर 8, तुमच्या आयुष्यात रस नसणे. तुमचं आयुष्य कसं चाललंय, तुमच्या स्वप्नांचा काय भाग उरला आहे, तुम्ही काय शिकत आहात किंवा काय अनुभवत आहात, यात ती व्यक्ती कधीच रस घेत नाही. ज्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे असता, ती तुमच्या आयुष्याचा भाग बनते, तुमच्या आनंदात सहभागी होते, तुमच्या स्वप्नांना प्रोत्साहन देते आणि तुमच्या प्रत्येक लहान यशाला सन्मान देते. पण जर एखादी व्यक्ती तुमच्यात रस घेत नाही, तर ती फक्त तुमच्या अस्तित्वाची दखल न घेता फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष देते. तुम्ही आनंदात असाल, कितीही काही साधलं तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. ही सवय तुमचं मन हळूहळू थकवतं, तुमच्या प्रयत्नांना किंमत नाहीसं वाटते आणि तुम्हाला असं वाटू लागतं मी जरी काही केलं तरी कोणालाच फरक पडत नाही. लक्षात ठेवा, जिथे रस नाही तिथे प्रेम, आदर आणि सहकार्य टिकत नाही. नातं फक्त आपोआप टिकत नाही, ते जपायला दोघांची तयारी लागते. नंबर 9, तुमच्या अनुपस्थितीची जाणीव न होणं. तुम्ही काही काळ दूर राहायला लागलात किंवा बोलणं कमी केलं,
तरीही समोरच्या व्यक्तीला तुमच्या गैरहजेरीची जाणीव होत नाही. ज्याला तुम्ही महत्त्वाचे असता तो तुमच्यासाठी हर एक क्षण महत्त्वाचा मानतो. तुमच्या अनुपस्थितीत त्याला तुमची आठवण येते. तो तुमची काळजी घेतो आणि तुमच्या संपर्काची वाट पाहतो. पण ज्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे नसता तिला फरकच पडत नाही तुम्ही दूर असाल किंवा जवळ असाल. तिच्यासाठी तुमचं अस्तित्व आणि मूल्य समान राहते. ही सवय हळूहळू तुमच्या आत्मविश्वासावर आणि नात्यावर परिणाम करते. कारण जिथे तुमच्या उपस्थितीची किंमत नाही तेथे तुमचं प्रेम आणि प्रयत्न अनमोल राहतात. पण ती व्यक्ती त्यांना ओळखतच नाही. लक्षात ठेवा, जिथे तुमच्या अनुपस्थितीची जाणीव नसते तेथे नातं टिकत नाही आणि तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळत नाही. नंबर 10. नातं टिकवण्याचा प्रयत्न फक्त तुम्हीच करता. तुम्ही नातं टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करता, समजून घेता, माफी मागता, तडजोड करता आणि प्रत्येक वेळी पुढाकार घेतला जातो. पण समोरच्या व्यक्तीकडून काहीच प्रतिसाद येत नाही. कधीच प्रयत्न होत नाही. कधीच आदर किंवा सन्मान दिसत नाही. जिथे नातं टिकवण्यासाठी फक्त एकट्याच बाजूने प्रयत्न चालू आहेत तिथे नातं फक्त तुमच्या सहनशीलतेवर अवलंबून राहते. तुम्ही जरी कितीही प्रेम दिलं, कितीही काळजी घेतली, पण समोरची व्यक्ती समान योगदान करत नाही तर हळूहळू तुमचा उत्साह आणि आत्मसन्मान दोन्ही कमी होत जातो. लक्षात ठेवा, नातं टिकवण्यासाठी 2 माणसांची तयारी आवश्यक आहे. जर प्रयत्न फक्त तुमच्याकडून चालू असतील तर हे नातं फक्त दृष्टीस पडतं पण मनातून टिकत नाही. ही सवय ओळखणे महत्त्वाचं आहे. कारण जेथे नातं टिकवण्यासाठी एकट्याच प्रयत्नांची गरज आहे तेथे तुमचा वेळ, प्रेम आणि ऊर्जा वाया जात आहे. मित्रांनो, आज आपण पाहिलं की ज्या व्यक्तीला तुम्ही खरंच महत्त्वाचे नसता ती सतत काही ना काही सवयी दाखवते. तुमच्यासाठी वेळ न देणं, संपर्क नेहमी तुमच्याकडून चालवणं, भावना दुर्लक्षित करणं, कौतुक न करणं आणि गरज नसताना आठवण न होणं ही सवयी ओळखून घेतल्यास तुम्ही फक्त इतरांकडे दोष टाकत नाही, तुमचा आत्मसन्मान वाचवता आणि आयुष्यात योग्य नात्यांसाठी जागा तयार करता. लक्षात ठेवा, जिथे आदर नाही तिथे प्रेम टिकत नाही. जिथे प्रयत्न फक्त तुमच्याकडून असतात तेथे नातं टिकवणे फक्त तुमचं वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यासारखं ठरतं. तुम्ही तुमच्या वेळेची, प्रेमाची आणि ऊर्जा खर्च करण्यापूर्वी या गोष्टी ओळखा. स्वतःला कमी कधीही समजू नका आणि चुकीच्या माणसांपासून दूर राहा. कारण तुमच्या आयुष्यात खरे प्रेम, आदर आणि महत्त्व फक्त त्या लोकांकडे आहे जे तुमच्या आयुष्याचा खरा भाग बनू इच्छितात. आणि हाच संदेश आहे, स्वतःची किंमत समजून घेणं आणि फक्त योग्य लोकांसाठी तुमचा वेळ आणि प्रेम देणं हेच खरी शिकवण आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्याच आयुष्याशी जोडलेला वाटला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा. तो लाईक म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाला दिलेली एक मान्यता आहे. अशा गोष्टी ऐकण्याची गरज असलेल्या एखाद्या मैत्रिणीला, मित्राला किंवा आपल्या जवळच्या माणसाला हा व्हिडिओ शेअर करा. कारण कधीकधी एक व्हिडिओ एखाद्याचा चुकीचा निर्णय थांबवू शकतो. आणि जर तुम्हाला असाच मनाला भिडणारा, सत्य सांगणारा आणि आयुष्याला दिशा देणारा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की लिहा, मी माझ्या किंमतीची जाणीव ठेवणार आहे. कारण स्वतःला महत्त्व देणं हीच खरी सुरुवात आहे.